आपण पाहू शकतो हा जल्लोष या ठिकाणी सुरू आहे आणि पुण्यातले सगळे क्रिकेट प्रेमी आहेत जो जोरदार असा जल्लोष करतात। काय सांगणार, काल ज्या पद्धतीने इंडियाने मॅच जिंकली आणि हा जल्लोष या ठिकाणी पाहायला मिळतोय। खरं तर तुम्ही पाहत असताल हा जो सगळा माहोल आहे तो आज नेहमीपेक्षा गर्दी जास्त दिसत आहे आणि काल रात्रीपासून आम्ही 2 वाजेपर्यंत जागलोत आणि सगळे आज 6 वाजता मैदानावरती आहे। हे फक्त कालच्या वर्ल्ड कप मुळे काय खरं तर खूप घाबरलो होतो। अक्षर बापूंनी जितक्या रन दिल्या ते असं वाटत जेवढं केल्या त्यापेक्षा जास्त दिल्या असं कुठेतरी सामना हरला असं वाटत होतं। परंतु ऐन मोक्याच्या टायमाला जसप्रीत बुमराहने जे प्रकारे बॉलिंग केली ती खरंच अप्रतिम होती। भारत मॅच म्हणजे अतिशय जबरदस्त मॅच होती, शेवटच्या बॉल पर्यंत रोमांचक होता। काय नेमकी तुमच्या त्यावेळची परिस्थिती, भावना काय? जसं आता सांगितलं की बापूंनी ज्याप्रमाणे 24 रन एका ओव्हरमध्ये दिले होते त्यावेळी वाटलं होतं की मॅच गेली आपल्या हातून, पण परत आपलं जे ब्रह्मास्त्र आहे जे बुमराह त्यांनी परत आपल्याकडे मॅच केली आणि लास्ट बॉलचा जो कॅच सूर्यकुमारचा जो कॅच त्यांनी कॅच नाही मॅचेस आपल्याकडे पूर्ण फिरवली। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। जवळपास किती वर्षानंतर म्हणजे ह्या जो वर्ल्ड कप आहे रोहित शर्माचं स्वप्न काल कुठेतरी पूर्ण होताना दिसतंय। खरंच नक्कीच खरंच काल स्वप्न हे रोहित शर्माचंच नाही तर पूर्ण भारतीयांचं हे स्वप्न पूर्ण झालेलं आहे। आणि ही मॅच तर खरी तर मला तर सूर्यकुमार यादवच्या कॅचमुळे मॅच आलेली आहे। असं सूर्याच्या कॅचमुळे ही मॅच खरं तर टर्निंग पॉइंट तो कॅच म्हणता येईल। हो, तो कॅचच टर्निंग पॉईंट आहे, कारण सगळ्यांचे असे हृदयाचे ठोके वाढत होते, मॅच असे हरले असं वाटत होतं, पण सूर्याने कॅच पकडून 150 कोटी भारतीयांचं स्वप्न पूर्ण केलं। मॅच झाली म्हणजे 30 बॉलला 30 रन लागत होते तेव्हापासून बघत होतो, त्यात 24 रन त्यानंतर म्हणजे जे मॅच झाली प्रत्येक एका बॉलला 1 म्हणजे 20 बॉलला 20 एकदम कट टू कट मॅच झाली। शेवटी मिलरचा कॅच आणि म्हणजे सगळं मिलर एकटाच उरला होता बॅटर आणि बाकी सगळ्यांचे सगळ्या क्रिकेट प्रेमींच्या ज्या भावना आहेत काय तू सांगशील ज्या पद्धतीने कालची मॅच झाली आणि तो एक जल्लोष सगळ्या देशभरात साजरा होतोय। पहिली गोष्ट टीम इंडियाला सर्वात अभिनंदन, क्योंकि 17 वर्षानंतर ही ट्रॉफी आपल्या भारतात आली आहे आणि मेन भूमिका म्हणजे जसप्रीत बुमराह, कारण प्रत्येक मॅचमध्ये त्यांनी रन बी कमी दिले आणि विकेट बी मेन घेतले आहेत आणि किंग हा शेवटच्या मॅचला दाखवला, त्याला किंग का म्हणतात। आणि जशी फिल्डिंग इंडियाची होती आणि बॉलिंगवर तर काय म्हणालच नाही पाहिजे, खूप चांगली। काय तुझी भावना काय नेमके काय ज्या पद्धतीने जिंकली ते एकदम आनंद गगनातच मावत नाही। इंडिया मला फक्त इंडिया एकच ड्रीम आहे, अजून रोहित शर्मा पुढचा वर्ल्ड कप खेळा आणि मी अशी मॅच जिंकाव। आज खूप मला चांगलं वाटत आहे की किंग कोहलीने शेवटच्या खेळायला एवढं चांगलं खेळलं आणि त्याला मॅन ऑफ द मॅच भेटलं। इंडिया भारत माता की जय। या सगळ्या क्रिकेट प्रेमींच्या भावना आहेत आणि एक जल्लोष पुण्यात साजरा केला जात आहे। कालचा T20चा वर्ल्ड कप जिंकणं आणि कुठेतरी या भारतीयांचं स्वप्न, रोहित शर्मा सोबत भारतीयांचं स्वप्न सुद्धा या ठिकाणी पूर्ण होताना दिसतंय। कॅमेरामन अभिजित पिसेसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।